घ्या 15 नंबरचा सम घ्या, गणित घ्या, एक्झाम्पल लिहा. मी ऑलरेडी आधीच लिहून ठेवलेलं आहे, तुम्हाला लिहायचं आहे. घ्या. अ सम ऑफ मनी रुपीज 10,000 at 8% per annum in 5 years compounded half yearly, find the amount. झालं लिहून? सोडवायचं. सगळ्यात पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे गणिताचा आधी अर्थ पाहू. अ सम ऑफ मनी रुपीज 10,000, एक रक्कम आहे 10,000 रुपये, ऍट 8% पर एनम, 8%, इन 5 years, 5 वर्षानंतर, कंपाऊंडेड हाफ इयरली, फाइंड द अमाऊंट. एक रक्कम आहे 10,000 रुपये, ती 8% 5 वर्षासाठी जर कंपाऊंडेड हाफ इयरली असेल तर त्याची अमाऊंट शोधा. काय दिलंय आणि काय विचारलंय बोला. काय दिलंय? पी दिलंय का ए काढायचं आहे. काय पी दिलेलं आहे. व्हेरी गुड, छान. पी दिलेला आहे. पी इज इक्वल टू 10,000. आर दिलाय. आर दिलेला आहे 8%. छान, आता सांगायला लागले 8%. तर तो किती येईल? 8/2. हाफ इयरली म्हटलं ना, लक्षात घ्या, हाफ इयरली म्हटलं की त्याला अंडरलाईन करून घ्यायची. अंडरलाईन करायची. आर ला नेहमी भागायचं. 8/2 किती येतील? 4. म्हणजे आर घेताना किती घ्यायचं? 4 घ्यायचं. एन आहे 5, त्याला 2 करायचं. 5 2 ने गुणायचं 10 आणि आपल्याला विचारलेलं आहे आणि ए काढायचं. क्वेश्चन मार्क. चला लागा कामाला. फॉर्म्युला कंपाऊंडेड आहे. कंपाऊंड हा शब्द आलेला आहे. एचा फॉर्म्युला वापरायचा. ए इज इक्वल टू पी एन ब्रॅकेट कंसात 1 अधिक आर भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू एन कंसाचा किमती टाकू. पी दिलेला आहे 10,000, त्यामुळे 10,000 कंसात 1 अधिक आर किती घेणार आपण? 4 घेणार. आता 4/100 कंस पूर्ण आणि एन आहे 10. सॉल्व करूयात. 10,000 कंसात 1.04 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 10, 1.04 चा 10वा घात आणि कॅल्क्युलेटर वरती काढायचं ते 1.04. पहा किती येत आहे? 1.4802. 1.4802. एकदम बरोबर आहे. 1.4802. मग 10,000 कंसात 1.4802 गुणिले 10,000 जर केलं तर उत्तर येईल आपलं ए इज इक्वल टू 14,802. 14,802. 14,802. सगळ्यांचं एवढं 0.44. म्हणजे जर जे उत्तर आले त्याला डायरेक्ट जर गुणिले 10,000 केलं तर तेवढं येईल आणि जे आले त्याला डायरेक्ट गुणिले 10,000 जर केलं तर एवढं येतं. सगळ्यांचं आलं का? हे हो सर. समजलं सगळ्यांना? हो. ओके. घ्या दुसरं गणित घ्या. 16 नंबर टाका. फाइंड द अमाऊंट. एक काम करा बरं का, तुम्ही तुमचा मोबाईल आडवा धरत जावा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्क्रीन भरून स्क्रीन दिसेल. नाहीतर तुमचा मोबाईल जर तुम्ही उभा धरला
तर आकडे आणखीन बारीक होतात. त्यासाठी मोबाईल शक्यतो आडवा धरायचा. घ्या गणितल्या फाइंड द अमाउंट of ₹12,000 at 8% per annum in 6 years compounded quarterly. काय दिलंय बरं आपल्याला आणि काय विचारलंय? गणिताचा अर्थ काय सांगेल का कोण? गणिताचा अर्थ सांगेल कोण? अमाउंटेड इट्स कंपाउंडेड क्वार्टरली. बोला. अमाउंट ए काढायचं हम्म ए काढायचं आहे. हे काढायचं आहे. गणिताचा अर्थ असा आहे की फाइंड द अमाउंट शोधा ऑफ रुपीज. किती रुपयावरती? 12,000 8% 6% व्याज. कंपाऊंडेड क्वार्टरली म्हटलेलं आहे. देताना आपल्याला पी दिलेला आहे म्हणून पी इज इक्वल टू 12,000. पी बरोबर 12,000. आर दिलेला आहे 8% आणि काय म्हटलेलं आहे? क्वार्टरली म्हटलेलं आहे. क्वार्टरली म्हणजे काय? भागिले किती करणार आपण? 4 म्हणजेच 2. आर घेताना किती घ्यावा लागेल आपल्याला? 2 घ्यावा लागेल. यन दिलेला आहे 6. त्याला गुणिले किती करायचं? 4च करायचं. मग 6 24. यन किती आहे आता इथे? 24 आहे. घेताना किती घेणार आपण? 24 घेणार. आणि आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे ये. मग ये इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला लागा कामाला फास्ट. ज्याला जमेल त्यांनी प्रयत्न करायचा फास्ट. माझ्या आधी सॉल्व्ह केलं तर मी चांगलंच म्हणेल. ये इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट क्लोज रेज टू एन. आणि मग याच्यामध्ये किमती टाका. किमती टाकल्यानंतर पाहू आपण किती येतात आहे, कसं येत आहे, काय येत करा. पी 12,000 कंसात 1 अधिक आर किती घेणार आपण? 2 घेणार. आता इथे 2 भागिले 100 कंस पूर्ण आणि एन घेणार आहोत 24. व्यवस्थित करायचं, गडबड करायची नाही. 12,000 कंसामध्ये 1.02 ब्रॅकेट कंप्लीट आणि रेज टू 24 आणि अमाउंट आली. सॉल्व करायचं. 1.02 रेज टू 24 म्हणजे कॅल्क्युलेटर वरती 23 वेळा बटन दाबायचं. करा. 19,301.24. बर. बाकीच्यांचं काय? बाकीचे काय करतात आहे? बाकीचे काय अमाउंट आले करतात? 18,800. बघा याचं उत्तर किती येतं? तर याचं उत्तर येतं 12,000 कंसामध्ये गुणिले म्हटलं तरी चालतं किंवा 1.84. 1.60 सॉरी 60 गुणिले 84. आणि याला गुणिले जर केलं जे उत्तर आले त्यालाच 19,300.8. ठीक आहे. 19,300 1.24 म्हणजे उत्तर आलं त्याला डायरेक्ट जर गुणिले 12,000 केलं तर उत्तर येतं 19,301. 19,301.24. आणि जर तुम्ही याला जर डायरेक्ट गुणाकार केला, जेवढं लिहिलंय तेवढ्यानेच जर 12,000 जर गुणलं तर जे येतं ते सुद्धा बरोबरच आहे. नाही, हे सुद्धा बरोबरच आहे आणि ते सुद्धा काय असतं? बरोबरच असतं. फक्त वाक्यरचना गणिताची जरा थोडीशी वेगळी असेल तर घाबरून जायचं नाही. सोपी गणित असतात. सगळ्यांना समजलं का कसं आहे ते? समजलंय? हो सर.
घ्या हो सर. नंबरचं घ्या जरा गुगली लॅब. In how many years will rupees 35,000 will amount to rupees. will जो आहे ना तो इथला खोडून टाका, इथं नाहीये, इथेच आहे डायरेक्ट. माझ्याकडे लिहिताना गडबड झाली. In how many years rupees 35,000 35,000 will amount to rupees 87,500 87,500 at 10% per annum. आणि पुढं वाक्य खूप महत्वाचं आहे, सिंपल इंटरेस्ट. मी मुद्दाम गुगली टाकलेले आहे, सिंपल इंटरेस्टने गणित सोडवायचं आहे. गिवन गणिताचा अर्थ सांगू का समजलाय? समजलाय बाकीच्यांना? इन हाऊ मेनी इयर्स किती वर्षामध्ये 35,000चे 87,500 होतील 10% पर ॲनमने सिंपल इंटरेस्टने काढायचं असेल तर. म्हणजे येताना आपल्याला काय दिलेलं आहे? पी दिलेला आहे. पी किती आहे तर 35,000 पी आहे. पी इज इक्वल टू 35,000. ए पण दिलेला आहे. ए किती आहे 87,500 87,500. आर पण दिलेला आहे. आर किती दिलेला आहे 10%. आर दिलेला आहे 10%. आणि काय विचारलं? इन हाऊ मेनी इयर्स म्हणजेच काय विचारलं? एन. एन इज इक्वल टू क्वेश्चन विचारलाय. एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगा बरं, काय लिहिणार फॉर्म्युला? ए आर गुणिले एन. हा A ए is इज equal इक्वल to टू पी. P plus I. Plus I. परत सांगा. ए इज इक्वल टू पी Plus I. प्लस आय. प्लस आय नाही येतो. 1 प्लस 1 plus. आर एन अपॉन 100. हा हा. हे नुसतं पाठीमागे चाललंय म्हणजे काय? लक्षात ठेवायचं. मी तसं नाही. हे आपल्याला आलं पाहिजे. कधी केव्हा अचानक कसली गणित घेईन हे आलीच पाहिजे. हे 87,500 पी 35,000 कंसात 1 अधिक आर होता 10 गुणिले एन तसाच ठेवायचा छेद 100 कंस पूर्ण. आणि आता इथे 35,000 गुणिले ते जर ह्या बाजूला आले तर काय होणार आहे? भागिले होणार आहे. म्हणून मी इथं करतो 87,500 भागिले 35,000 बरोबर 1 अधिक 10n भागिले 100. हे जरी एक एक झिरो कट केला तरी चालतो. हा झिरो आणि हा झिरो केला कट. आणि इथे 87,500 भागिले 35 करायचं. 35,000 87,000 करा कॅल्क्युलेटर वरती तुम्ही, मीही करतो. 2.5 87,500 भागिले 35,000 2.5. या बाजूला मी करतो आता 2.5. इथे एक अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? तो वजा होणार आहे. म्हणून वजा 1 बरोबर. आणि ते एक एक झिरो कट झालेला आहे म्हणजेच राहिलंय काय? n भागिले 10. यांची वजाबाकी जर केली तर ती येते 1.5. आणि इकडे 10 काय आहेत? भागिले. ते बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आल्यावर काय होणार आहेत? गुणिले होणार आहेत. गुणिले 10 बरोबर n. आणि मग n इज इक्वल टू जर केलं तर येणार आहे 15 इयर्स 15 वर्ष. समजलं का? हो सर. सगळ्यांना समजलंय? घ्या 18 हो सर. नंबर. 18 नंबरचं गणित घ्या.
18 नंबरचं गणित घेण्याच्या आधी जरा आपले आता भरपूर झालेली आहेत कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टची, जरा वेगळं काहीतरी शिकू. स्पेसिफिक इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं? द्या स्पेसिफिक इयर कंपाऊंड इंटरेस्ट. स्पेसिफिक इयर कंपाऊंड इंटरेस्ट. आवाज यायला लागला तर म्हणून मी म्यूट केलंय सगळ्यांना. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी म्यूट काढून बोललं तरी चालेल. आता इथे मी फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. स्पेसिफिक इयरचा काय फॉर्म्युला आहे तो. तर स्पेसिफिक इयरचं जसं आपण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पाहिलं की डायरेक्ट कंपाऊंड इंटरेस्ट निघत नाही. पण जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारलेला असेल की खालचं उदाहरण बघू आपण. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज, लिहू नका फक्त लक्ष द्या. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 6200 ऍट 4.5% इन द थर्ड इयर. याचा अर्थ काय होतो माहिती का? कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल 6200 वरती 4.5% तिसऱ्या वर्षाचं, 3 वर्षाचं नाही, तिसऱ्या वर्षाचं. थर्ड म्हणजे काय? तिसऱ्या. इथं आरडी लागलाय, आरडी. जर तुम्ही एखाद्या इयरच्या बाबतीत आरडी, एनडी, एसटी हे जर लागलेलं असेल तर त्या वर्षाचं स्पेसिफिक विचारलेलं असतं. त्या वर्षाचं स्पेसिफिक म्हणजे काय की त्या वर्षाचंच काढायचंय, म्हणजे दुसरं काढून जमणार नाही. जसं आपण काढत होतो तसं नाही. तिसऱ्या वर्षाचं व्याज किती, एकूण 3 वर्षाचं नाही विचारलेलं, फक्त तिसऱ्या वर्षाचं किती असेल, दुसऱ्या वर्षाचं किती असेल, 10व्या वर्षाचं किती असेल, 12व्या वर्षाचं किती असेल असं विचारलेलं आहे. तर अशा वेळेस कसं करायचं पाहू. त्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला मी लिहितो बघा. कसा आहे फॉर्म्युला? CI च्या ऐवजी इथे मी म्हणतो आय एन जरा खालच्या बाजूला लिहिलाय मी. कॅपिटल आय स्मॉल एन. आय म्हणजे इंटरेस्ट, नंबर ऑफ इयर्स जे एन म्हणतो ना ते त्या वर्षाचं. तिसऱ्या वर्षाचं विचारलेलं असेल तर 3, 4 जे काय असेल ते इज इक्वल टू बरोबर PR अपॉन 100 ब्रॅकेट कंसामध्ये एकच मिनिट. बरोबर आहे. 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू n-1. फॉर्म्युला जरा मी मोठ्या अक्षरात इथे परत एकदा लिहितो म्हणजे सगळ्यांना दिसेल व्यवस्थित. IN इज इक्वल टू PR भागिले 100 कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस पूर्ण आणि रेस टू n-1. फॉर्म्युला समजलाय का काय तो? हा फॉर्म्युला आजच्या आजच पाठ करायचा, आपला नियमच आहे. नवीन फॉर्म्युला आला की ज्या दिवशी येईल त्याच दिवशी तो पाठ करायचा. इन स्पेसिफिक इयरच्या बाबतीत काय म्हणायचं? IN इज इक्वल टू PR अपॉन 100 ब्रॅकेट मध्ये 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू n-1. आता या पद्धतीने कसं काढायचं त्यासाठीचं गणित लिहा. 18व्या नंबरचं गणित लिहा. फॉर्म्युला लिहून झाला सगळ्यांचा? हो सर. ओके, मी वरती घेतो. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. आता गणित लिहा. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 6200 ऍट 4.5 4.5% पर एनम इन द थर्ड इयर. गणिताचा अर्थ मगाशीच मी सांगितला होता, तरी एकदा पुन्हा मी सांगतो. गणिताचा अर्थ असा आहे की फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट किती असेल 6200 वरती 4.5% तिसऱ्या वर्षाचं, फक्त तिसऱ्या वर्षाचं व्याज किती असेल असं विचारलेलं आहे आपल्याला. म्हणून आपण इथं लिहू गिवन. काय दिलेलं आहे ते लिहू. गिवन P दिलेला आहे आपल्याला म्हणून इथं लिहू आपण P इज इक्वल टू 6200 6200. R पण दिलेला आहे. R दिलेला आहे 4
1/2 म्हणजे मी डायरेक्ट लिहितो 4.5%. n च्या इथे मी n3 लिहिलंय. n लिहून खालच्या बाजूला 3 लिहिलंय कारण तिसऱ्या वर्षाचं काढायचंय म्हणून n3 दिलेलं डायरेक्ट. त्याच्याऐवजी थांबा, सॉरी, n = 3 डायरेक्ट लिहा. आणि काय विचारलेलं आहे तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेलं आहे, म्हणजेच I3 विचारलेलं आहे क्वेश्चन मार्क. I3 क्वेश्चन मार्क. इंटरेस्ट विचारलेलं आहे तिसऱ्या वर्षाचं म्हणून I3 क्वेश्चन मार्क. सोडवायचं. फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहा. I3 PR भागिले 100 कंसात 1 अधिक R छेद 100 ब्रॅकेट कंप्लीट n वजा 1 किमती टाकू. P 6200 गुणिले n किती आहे, सॉरी R किती आहे 4.5 म्हणून 4.5 भागिले 100 कंसात 1 अधिक 4.5 छेद 100 कंस पूर्ण. n किती आहे 3 आहे म्हणून 3 वजा 1 किमती टाकून झालेल्या आहेत. पुढच्या स्टेपला सॉल्व्ह करू. 6200 गुणिले 4.5 भागिले 100 डायरेक्ट करायचा आहे. 6200 गुणिले 4.5 भागिले 100 279 कंसात. हे सॉल्व्ह करून घ्यायचं. हे केलं तर किती येईल 1.045 ब्रॅकेट कंप्लीट. 3 वजा 1 किती येतील 2. 279 हा कंस सॉल्व्ह करून घेऊ. कॅल्क्युलेटर वरती करायचं. 1.045 गुणिले आणि बरोबरचं चिन्ह किती वेळा दाबणार, तिथं 2 वेळा आहे म्हटल्यावर एकदाच दाबायचं. आणि ते केलं की येतं 1.09 0920 आणि याला गुणिले जर केलं 279 गुणिले 1.0920 304.66 304.66 हा काय आला I3 म्हणजे तिसऱ्या वर्षाचं. म्हणजे फक्त तिसऱ्या वर्षाचंच व्याज किती असेल तर 304 रुपये 66 पैसे व्याज असेल. समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. सेम अशाच प्रकारचं आणखीन एक गणित घेऊ म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. नेक्स्ट 19 नंबर. फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 2500 at 10% per annum 10% per annum in the 20th years 20व्या वर्षाचं विचारलेलं आहे. इथं याला अंडरलाईन करा म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय आहे. गिवन सेम असंच आहे. P दिलेला आहे 2500. R दिलेला आहे 10%. N दिलेला आहे 20 आणि आपल्याला विचारलेलं आहे I20 क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला घेऊ. फॉर्म्युला आहे आपला I20
I-20 20 20व्या वर्षाचं व्याज PR भागिले 100 कंसात 1 अधिक R भागिले 100 ब्रॅकेट रेज टू n-1 टाकू किमती. P आहे 2500 गुणिले R आहे 10 भागिले 100 कंसात 1 अधिक 10 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट. n होता 20 वजा 1. पुढच्या स्टेपला हे सगळं एक साथ सॉल्व करायचं आणि हे जर एक साथ सॉल्व केलं तर उत्तर येईल आपल्या इथे 250 250 कंसात 1.1 रेज टू किती 20तून 1 गेला म्हणजे 19 आणि ते आता आपण काढू 1.1 रेज टू किती आहे 19 आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह किती वेळा दाबावं लागणार आहे आपल्याला तर 18 वेळा दाबावं लागणार आहे. म्हणून 1.1 गुणिले करा 6.1159 एकदम बरोबर आहे. 250 कंसात 6.1159 6.1159 1528.97 1528.97 आलेल्याच उत्तराला डायरेक्ट गुणिले 250 केलं तर येतं 1528.97. हे काय आलं आपलं 20व्या वर्षाचं व्याज आलं म्हणजे 20व्या वर्षी आपल्याला व्याज किती द्यावं लागेल 2500 वरती तर 1528.97 रुपये एवढं आपल्याला काय द्यावं लागेल व्याज द्यावं लागेल. कळलं समजलं का? हो सर. एक शेवटचा घेऊ आणि मग थांबू. घ्या मामा गेला घ्या फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट सेम असंच आहे. फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 2 लाख ऍट 12% पर एनम. सगळेजण लिहिताय का 12% पर एनम in the 10th year. 10व्या वर्षाचं आपल्याला व्याज विचारलेलं आहे फक्त 10व्या वर्षाचं 2 लाखावरती 12%ने 10व्या वर्षाचं कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. म्हणून आपण इथं म्हणूयात गिवन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा P दिलेला आहे 2 लाख. आकडे मोठे दिले म्हणून घाबरायचं नाही. 2 लाख. R आहे 12% आणि n आहे 10 आणि आपल्याला विचारलेलं आहे I10 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला घेऊयात. फॉर्म्युला मध्येच लिहिताना लिहायचं I10 इज इक्वल टू 10 जरा खालच्या बाजूला घ्यायचा PR भागिले 100 कंसात 1 अधिक R भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n-1. कंपल्सरी फॉर्म्युला लिहायचेच. जरी पाठ असतील तरी लिहायचे. जितक्या वेळा तुम्ही लिहाल तितक्या लवकर तुमचा तो पाठ होतो. किमती टाकू. P 2 लाख रुपये होता. 2 लाख गुणिले 12 छेद 100 कंसात 1 अधिक 12 छेद 100 कंस पूर्ण n10 वजा 1 खालच्या बाजूला करू. 2 लाख गुणिले 12 .
करा 2 लाख 24,000 गुणिले 12. हा देतो, थांब देतो. 24,000. थांब देतो तुला बाळा. 24,000 आणि ते 53.89. 1.12 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 9. इथलं पुढचं मी इकडे दाखवतो. बरोबर 24,000 कंसामध्ये 1.12 रेस टू 9 करायचं. 1.12 रेस टू किती विचारले त्यांनी? 9. म्हणून बरोबरचं चिन्ह किती वेळा दाबणार? 8 वेळा दाबणार. 8. मग जर ते केलं तर ते येतं. हा देतो थांब तुला. 2.7730. 2.7730. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर किती येतं सांगा तुम्ही? 6553.89. परत एकदा 66,553.89. 553.89. हे आलेलं आहे I-10. 10व्या वर्षाचं व्याज आलेलं आहे. 10व्या वर्षी किती व्याज द्यावं लागेल? तर 66,853 रुपये. 500. किती? 553 का? सॉरी, मी नव्हतं सॉल्व्ह केलेलं, मी तुम्हाला विचारलं होतं. ठीक आहे. 553. 66,553.